हे फूडीज, चला आज आपण पालकपासून बनवूया नवीन डिश, ढाबा स्टाईल अशी लसुनिया पालक. आणि ही डिश भाताबरोबर, पराठ्याबरोबर आणि तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता. झणझणीत अशी लसुनिया पालक. यासाठी काय करायचं आहे, एका पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे, त्यात थोडं जिरं, राई आणि हे तडतडलं की मग त्यात आपण लसूण घालणार आहे. लसूण यात थोडा जास्त घालायचा आहे. इथे मी आल्याचा वापर केलेला नाही आहे आणि लसूण हा थोडा खरपूस असा भाजायचा आहे आणि हे सगळं आपल्याला मिडियम फ्लेमवर करायचं आहे. आणि त्यात अर्धा चमचाभर हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे, हळद, धने जिरे पूड घालायचं आहे. इथे मी लाल मिरची पावडर खूप जास्त थोडी वापरलेली आहे कारण की मला ही डिश छान अशी झणझणीत अशी बनवायची होती. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण टाकू शकता. थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची, म्हणजे काय की आपले मसाले जळतील नाही. आणि इथे मी वाटीभर पालक स्वच्छ धुवून बारीक चिरलेला तो घातलेला आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला होता, तो पण बारीक चिरून घ्यायचा आणि यात घालून द्यायचा आहे. आणि मिक्स करून थोडा वेळ आपण याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. म्हणजे काय होईल की ते टोमॅटो जे आहे ते छान सॉफ्ट असे शिजल्या जाईल त्यात. आता थोडा 1 मिनिट झालेला आहे, आपण बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता की ते सॉफ्ट झालेले आहे. म्हणून काय करायचं, आपल्या सराट्याच्या साह्याने त्याला मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे पालक आणि टोमॅटो छान एकजीव होईल. आणि त्यात थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. नंतर एका वाटीमध्ये जस्ट 1 चमचा आपण चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे, त्यात पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. इथे बेसनाचा वापर म्हणजे चणा डाळीचा वापर जास्त नाही करायचा, थोडासा 1 चमचाभर. आणि नंतर मग हे सगळं आपण त्यात घालून द्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं मिक्स झाले की मग यात आपण खास असा इन्ग्रेडियंट टाकूया. त्या इन्ग्रेडियंटमुळे इतकी छान चव येते या डिशला, पुन्हा असा फ्लेवर वाढतो या डिशचा. थोडा वेळ अगदी अर्धा मिनटं याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे. तेलाचा तवंग आलेला आहे आणि ही आहे आपला खास इन्ग्रेडियंट, आणि तो म्हणजे कसुरी मेथी. आणि लास्ट इन्ग्रेडियंट कोथिंबीर. आणि हे सगळं घालायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि अगदी अर्धा मिनिट पुन्हा याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता आपली डिश रेडी झालेली आहे, छान झणझणीत अशी.